मध्ये कॅमेरा घेऊन तुम्ही फोटोग्राफी कशी करू शकता, मोड्स कसे, हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही शिका. पण ही पहिलीच वेळ माझी की जिथे मी बघितलं की इतकं छान रीतीने सांगितलेलं आहे. आता मी थोडी बहुत तुम्हाला कॅमेराबद्दलची आणि कॅननबद्दलची माहिती देते. कॅनन 1933 पासून सुरू आहे. 1933 ला कॅनन कंपनी सुरू झाली. त्यावेळेस कॅननचं नाव क्वानन या नावाने उपलब्ध होतं. 1934 ला पहिला 35mm फोकल प्लेन शटर कॅमेरा रिलीज झाला आणि 1935 ला कॅनन हे नाव रजिस्टर्ड झालं बेसिकली. आणि 1959 ला आपला पहिला SLR लॉन्च केला आणि 1987 ला EOS सिरीज ही पहिली लॉन्च झाली. तुम्ही आता बघितलं असेल कॅननच्या कॅमेरावर EOS हे लिहिलेलं असतं. ही सिरीज पहिली लॉन्च झाली. त्यानंतर 2012 ला मिररलेसचा M सिरीज ही लॉन्च झाली. आता तुम्ही बघितलंच असेल कॅमेराचे टाइप्स येतात, DSLR, मिररलेस, पहिले फिल्म बेस्ड होते है ना. आणि कॅननच्या कोविडमध्ये आम्ही मिररलेसची R सिरीज लॉन्च केली. आता तुम्हाला तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे कॅमेराचे टाइप्स किती असतात? माहित आहे? हा नाही, ठीक आहे. थोडासा एक डिफरन्स सांगते. फिल्म बेस्ड, DSLR आणि मिररलेस मध्ये जास्त काय फरक आला असेल. आता आपल्याकडे वेळेचा थोडा अभाव असल्या कारणाने प्रॅक्टिकल सगळं सांगता येणार नाही, पण जो फरक आला आहे, कारण कसं आहे, आता तुम्ही करिअर करायला सुरू कराल किंवा फोटोग्राफी शिकायला सुरुवात होईल, तुमच्या डोक्यात आता चालू असेल कुठल्या फील्डमध्ये जावं, फोटोग्राफी कशी करावी, पण कॅमेरा कोणता घ्यावा किंवा कोणता वापरावा हा सुद्धा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही कॅमेरा घेता तेव्हा कोणत्या महत्त्वाची गोष्ट असते? सेन्सर, प्रोसेसर आणि लेन्सेस है ना.